रायगडच्या कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा पॉवर व्यवस्थापनाविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणातील मागण्या कंपनी प्रशासनाने मान्य केल्या. त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. मागील साधारण 12 तासांपासून सुरू असलेले उपोषण कंपनी व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुधाकर घारे यांनी यावेळी दिला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वांचा आभार माने, सर्वांना धन्यवाद दे. माझे पत्रकार बंधू असतील, पोलीस प्रशासन असेल, यांना सुद्धा मनापासून धन्यवाद दे. आणि आजचा हा उपोषण संपला असं मी जाहीर करतो. आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या कर्जतचे एकदम चांगले आणि दक्ष पोलीस ऑफिसर भोसले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि वाढदिवस असताना सुद्धा ते आपल्या सर्वांच्या बंदोबस्तासाठी इथे येऊन थांबले. सकाळपासून ते इथे आहे. त्यांची मला अनेक वेळा विनंती केली, भाऊ हा विषय संपवा, टाटा कंपनीला आपली गरज आहे, आपल्याला टाटा कंपनीची गरज आहे. या दोघांच्या मध्ये एक मंत्री करणं हा विषय संपला पाहिजे. पण मी सर्वांना टाटा कंपनीपेक्षा मी भोसले साहेबांना आणि आमचे डीवायएसपी साहेब असतील त्यांना अगदी मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलं. आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी भोसले साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमचं जय महाराष्ट्र. नुसती फसवणूक कारण नसतं, कारण नाराज पडतं काय कारण जागा पण नाहीये. त्यांचं असं आलं कारण इथं एकाचीच कोणाची तरी मनमानी राहू द्या, एकच इथं वाघ राहू द्या, तुम्ही नका येऊ इथं भांडण करावा, ही अशी भाषा आहे यांची शिंदे गटाची. आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही फोनवर करा, आम्ही म्हणत होतो का कुठं भाऊंच्या पर्यंत विषय नको, आपला स्थानिक छोटा विषय आपणच मिळतो. तर यांचं जर असं उत्तर असेल तर आम्ही आमच्या नेत्यांच्या जाऊन काय करू? आम्हाला न्यायसेवेत आम्ही इथे बसलोय. भाऊ काय सांगाल, टाटा पॉवरच्या विरोधामध्ये आज आपण एल्गार पुकारला होता. स्थानिकांच्या विविध मागण्यांबाबत हे आंदोलन आपण छेडलं होतं. कशा पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालाय? आज हे आपण आमरण उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे. टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज मी असेल, नितीन दादा असतील, आमचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मते साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी समाज कल्याण सभापती नारायणजी डाबसे असतील, आम्ही चौघांनी मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं. सकाळपासून आम्ही 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो. आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं. त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय, स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिंगमुळे त्यांच्या घरावर होत असलेले घरादार झालेले तडे असतील, त्यांना होत असलेला त्रास असेल, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो. टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी 4 मिटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमच्या मार्गी लावलेले आहेत. आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत. त्याच पद्धतीने त्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही काय नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे. त्याच पद्धतीने धनगरवाडा असेल, दोन्ही कातकरवाडी असतील आणि तापकीरवाडी असेल, यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी 8 दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्याचा ते आपल्याला शब्द दिलाय. आणि मला वाटतंय या टाटा कंपनीने दिलेला हा शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील. आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू. पण असा एक विश्वास आहे आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली, त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे. आणि त्यामध्ये ग्रामस्थ असतील आणि परिसरामधील सर्व लोक असतील, हे सर्व लोकांना एक समाधान मिळालं आहे. त्यामुळे आज आम्ही आमचं आव्हान थांबलेलं आहे. भाऊ असे कोणते मुद्दे आहेत की जे ते त्यांच्यासाठी तुम्ही कंपनीला अल्टिमेटम दिलेला आहे, ते जर पूर्ण झाले नाही तर 15 दिवसात कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आपलं आंदोलन? कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे होत असलेल्या या तापकीरवाडी असेल, धनगरवाडा असेल, आदिवासी वाड्या असतील, यांच्या घरांचे पत्रे फुटणे, घराला तडा जाणे आणि त्यांच्या त्या ब्लास्टिंगमुळे त्यांना त्या केमिकलचा वास येणे, त्यामुळे होत असलेल्या नागरिकांना त्रास,
या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे त्या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि हे चारही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे आणि 2 महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन करण्याचा आम्हाला शब्द दिलाय आणि ते करतील असा आपला विश्वास आहे. धन्यवाद सर. रोकडे आडव करण्यासाठी ते स्मशानभूमीच्या बांधकामाचा प्रस्ताव आपण त्यांनी दिला होता. तो कार्यालयीन प्रक्रिया असून सदर कामे लवकर करेल. CSR निधीतून आजूबाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये एकूण 3 ओपन जिमसाठी आवश्यक साहित्याची खरेदी व बसवण्याची प्रक्रिया त्यांनी दिली आहे. ती तुम्ही त्यांच्याकडे हे प्रस्ताव द्या, ते प्रस्ताव त्यांच्याकडे ते करून देतील. आता जी मागणी आपली महत्वाची होती यांची एसएससीने आपल्याला इथे लिहून दिलेलं आहे की यांच्या अधीन राहून म्हणजे यांनी जे आपल्याला जे लिहून दिले त्याच्या अधीन राहून आम्ही ह्या अटीची मान्यता करत आहोत आणि त्यांचे ते दोन्ही जेवीचे जे हेड आहेत त्यांनी आपल्याला ते येणार आणि त्यांनी सूद आणि येणार या दोघांनी प्रत्येक मॅनेजर जे आहेत त्यांनी आपल्याला सही करून दिलेले आहे. त्या अशा त्यांच्या मागण्या आहेत. राहिला आता विषय फक्त तो एक विषय तो तुम्ही पाहू शकता. कडे गेले असल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने संयुक्त सर्वेक्षण करून योग्य त्या दुरुस्ती डागडुजीची उपाययोजना करण्यात येईल. करैलेवाडी येथे फिल्ट्रेशन प्लांटचे काम दिनांक 31/12/2025 म्हणजे या 31 तारखेला पर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच 5 ठिकाणी आरओ प्लांट फेब्रुवारी 2026 पर्यंत कार्यान्वित करण्यात येतील. माकडांमुळे झालेल्या घरांचं एकूण 500 पत्रांच्या नुकसानीबाबत भरपाई देण्यात आलेली असून उर्वरित नुकसानीचे सर्वेक्षण व नुकसान भरपाईबाबतची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. 30 दिवसाची त्यांना आपण मुदत दिली आहे. त्या 30 दिवसामध्ये त्यांनी ते करून द्यायचं. सदर प्रकल्पास मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या कंपाऊंड वॉल शेजारी तापकीरवाडी गावातील घरे किती अंतरावर आहेत याबाबत शासकीय नियमानुसार आवश्यक ती शहानिशा करण्यात येईल. दवाखान्यासाठी पोर्टो केबिन तापकीरवाडी येथे उपलब्ध करून देण्यात आलेली असून महावितरणकडून वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर ती तात्काळ कार्यान्वित करण्यात येईल. तोपर्यंत अस्तित्वात असलेली ओपीडी सुविधा पूर्ववत सुरू होईल. उद्या वस्तू दिला गेट बंद स्थानिकांना डॉक्टरांना फोटो नावाला तुम्ही आम्ही आमची ओपीडी आहे का रे टाइम द्या आम्हाला 8 दिवसात काढू पुन्हा बसू 8 दिवसात तुम्ही काढाल ना तसं म्हटलं करा ना आम्ही 8 दिवसामध्ये संपवतो. 8 दिवस घ्या तुम्ही आजच घरी पाठवा ना आता नाही आणि पण तो तुमचा परमनंट कामगार थोडा आहे का? आम्ही परमनंट असं जमलं तो रिटायर झाला माणूस त्याला रिटायर केलाय तर मुदत वाढ दिली मुदत वाढच कॅन्सल करायची आणि थोडी चालतंय का? तो परमनंट नाही येते आता संपला विषय त्याचा. मग मोठा झाला त्याच्या विषय तो म्हणून 18 वर्ष पूर्ण होऊन तुम्ही कामाला घेताय. तुम्ही सगळ्या विषय चौकशी करेल तुमची पण तुम्हाला म्हणणे असेल तर बोला. तुमची जेवढी लोक लिहा त्यामध्ये आता लिहा पाहिजे सही करा तुम्ही त्याच्यावर. असं कसं आमची मेन मूळ मागणी ती आहे. माझा तुमची सरी वाट लावतो ना आम्हाला काय फरक पडत. मी उठणार काय अगदी जुने गेले तरी उठेल झालेले तर तुमच्या गेटमध्ये चर्चेल काय होईल ते होईल ते मग काय KTBCला मी नाही घाबरणार. जे आहे ते आहे. आता मी कोर्टात जाईल तुमच्या विषयी उद्या 8 तुमच्या आजच्या प्रोजेक्टमध्ये मी त्यात तयार टाकेल. तो 18 वर्षाचं पूर्ण झालं तर मी कसं का पूर्ण कामं घेत आहे असा नियम आहे का? असा कायदा आहे का? तुमची जर कंपनी सेमी गव्हर्नमेंट आहे सेमी गव्हर्नमेंट असं काय असा कायदा आहे का 18 वर्षाचा रिटायर झाला माणसाची पुन्हा तुम्ही का ड्युटी घेऊ शकता? आहे का असा कायदा? काय असा कायदा असून सांगा असा कायदा आहे म्हणून तसं लिहा ना. हे झालं बोलणं काहीच करायचं नाही. तो कसं जावं आहे का? भेपुरी ग्रामपंचायत व आजूबाजूच्या परिसरातील शाळांना आवश्यक सुविधा पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गौलवाडी मांडवण येथील शाळांमध्ये स्मार्ट स्कूल उपक्रम राबविण्यात आला असून इयत्ता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पर्यावरणासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच एकूण 16 संगणक प्रिंटर व अन्य साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांचे वितरण करण्यात येईल. प्रकल्पाच्या तोपर्यंत येईपर्यंत एक गुन्हा दाखल छोटा साहेब पहिला विषय आणि दुसरा विषय म्हातारीची अकलपट्टी मग बसायला या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.